रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता
बाप रघुमा सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर देवी वर वापर खुमा देवी वर दोहा विठ्ठल सर्व सुख त्याची माझे हित करीते सकळ त्याची माझे हित करीते सकळ आजीने हा गोपाळ कृपा करी तुकाने शेष सेविन आवडी तुका म्हणे शेष सेविन आवडी हरी वचन न मोडी बोलिले हरी त्याची माझे हित करीती सकळ त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठोबार कुमार विठोबार कुमार हरी जय जय हरी जय जय विठोबार कुमार हरी जय जय हरी जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हरि जय हरि विठ्ठल
विठ्ठला विठाला विठाला भजन करा माझं भजन करा विठाला ताई 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 विठाला विठाला विठ्ठल 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 बोला बादली चल हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शास्त्री ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरु जोग महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर संताची ये पायी हा माझा विश्वास संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागली या मजा राम भागली या मजा वाहातील कडिये त्यांची येणी जोडे सर्व सुख तेची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष तुका म्हणे शेष सेविन आवडी वचन न मोडी वचन न मोडी बोलिले ते राम होतेची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करे विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजवं सांद्रलीलापदाभं जगन्निहित पाणि मंदन मंदनानां तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा राम नमस्कार माझा
रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादान हे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका किंबहुना यांची केलिया स्मरण ओज सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दयाळा सागर महाराज माझ्या ज्ञानोबरायांनी जर दयाळू आणि करुणामय शब्द जर दिला असेल तर मला असं वाटतं तेवढ्याच करुणामय अंतकरणाने आपण त्याचे स्वर सुद्धा लावले पाहिजे बरोबर ना आणि म्हणून करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुमया देवा आहो स्वामी तुमया देवा हरी जोडून या करो चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा माझे पंढरी आता पैसावी विनंती माझे पंढरी येयो 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 धावून या इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले मनोजव मार्दुल वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्री रामदूतम शरणम प्रपद्ये आइए हनुमंत बिराजिए कथा करुमति अनुसार प्रेम सहित गद्दी धरू राम पधारिये पवन कुमार एकदा सगळ्यांनी प्रेमाने माझ्यासोबत भजन करा प्रत्येकाने आपले आपले हात थोडे जरा मोकळे करा करा आज काही थंडी आहे का नाही ना बघा एवढी थंडी काही आज नाहीये हा? हा? होती ती थंडी निघून गेली मी सांगल मला सगळ्यांनी सांगा अंगामधली थंडी घालवण्यासाठी आपण अंगावरती काय घेतो बोला कोणी शाल घेतं कोणी स्वेटर घालतं कोणी रग त्या ठिकाणी अंगावरती घेतो मला असं वाटतं अंगामधली थंडी घालवण्यासाठी आपण अंगावरती रग घेतो पण अंगातली थंडी घालवण्यासाठी अंगावरती रग घेण्यापेक्षा अंगामध्ये रग पाहिजे हा माणसाच्या अंगात रग पाहिजे थंडी वाजणार नाही याच्याही पुढे जाऊन सांगेल सागर बाबा अंतकरणातल्या विकाराची थंडी घालवण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची बंडी अंगावरती धारण करा तुम्हाला विकाराची थंडी वाजणार नाही आणि म्हणून त्यासाठी सगळ्यांनी हात वरती करा महिला मंडळ प्रेमाने सगळ्यांनी माझ्यासोबत भजन करा माझ्या ज्ञानोबराला प्राचारण करायचंय आणि माऊला विनंती करायची ज्ञानोबराय माझ्या कीर्तनासाठी हजर व्हा तुम्ही आणि खऱ्या अर्थाने हे कीर्तन आमचं अरे सफल झालं पाहिजे तुमची कृपा आमच्यावरती झाली पाहिजे एकदा ताट हातवरती करा वैन भाऊ तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला ज्ञानोबा माऊली कीर्तनाला
ओ ज्ञानोबा माऊली कीर्तनालया आम्हावरी कृपा करा, कृपा करा, कृपा करा, कृपा करा, ओ ज्ञानोबा माऊली कीर्तनालया ज्ञानोबा माऊली कीर्तनालया आम्हावरी कृपा करा, कृपा करा, कृपा करा, कृपा करा, साधकाची माय माझी ज्ञानाबाई, अनाथाची माय माझी ज्ञानाबाई, राजकाची माय ज्ञानाबाई, अनाथाची माय ज्ञानाबाई, साधकाची माय माझी ज्ञानाबाई, अनाथाची माय माझी ज्ञानाबाई, राजकाची माय ज्ञानाबाई, अनाथाची माय ज्ञानाबाई. ओ येई धावूनी, येई धावूनी हो नवलाई, कृपा करी काही, कृपा करी काही, कृपा करी काही, कृपा करी काही, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, हर हर, हर हर, हर हर. हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे. देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचम वेद निर्माते नोहे नोहे, ज्यांच्या नावानं कळिकाला सुद्धा थरकाप सुटावा एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबार आहे. अरे वैर्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, म्हणे रामेश्वर भट तुझा, तुका विष्णू नाही तुझा. मायबाप वैर्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबार आहे. आणि माझ्या तुकोबारायांचं संतांचं महत्व प्रतिपादन करणारा 4 चरणाचा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवेकरता निवडला. विठाला 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 विठाला. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय संतांच्या चरणावरती विश्वास ठेवतात. विठाला. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात की आम्ही त्या संतांचे दास झालो. विठाला. नोहे नोहे दास झालो म्हणजे काय झालं तर महाराज म्हणतात की आम्ही काया वाचा मनाने आम्ही त्यांचे दास झालो, अर्थात आमचा त्यांच्या चरणावरती विश्वास आहे. विठाला. थोडस मागत नाही. बरे बरे आजचं वार जरा वेगळं आहे सागर बाबा. अनेक माणसाला अनेक प्रकारची वारे आहेत. ऐका रे ऐका, काहींना भवानी मातेचं वार आहे, काय काहींना जगदंबा मातेचं वार आहे, काहींना खंडोबारायाचं वार आहे, हा काहीला बिरोबाचं वार आहे. प्रत्येकाला कशाचं न कशाचं तरी वार आहे. पण मी सांगेल बाबा, अरे आम्ही भाग्यशाली माणसं आहोत. आम्हाला त्या पंढरी श्रीनिवासी असणारा जो पांडुरंग आहे ना, त्या पांडुरंगाचं वार आहे. आणि मला असं वाटतं अरे हे वार काही आगळं आणि वेगळं आहे. हा अगर बात अच्छी लगी हो आपको तो ताली बजानी चाहिए. का माझं बोलणं तुम्हाला समजत नाही? समजतं ना?
बघा, अरे हे पांडुरंगाचं वार आहे. मी सांगेल, काहींना क्रोधाचं वार आहे, काहींना लोभाचं वार आहे, काहींना सत्तेचं वार आहे, काहींना विद्येचं वार आहे, काहींना एकामेकाच्या कुचानिंदा करायचं वार आहे. हा, काहींना लोकांचे बांध कोरायचं वार आहे, काहींना सोयरीकी जोडायचं वार आहे, काहींना मोडायचं वार आहे. अवघड आहे, अवघड आहे. आता त्यांना पटलं ते, कारण ते अजून ब्रह्मचारीच आहेत. त्यांना माहिती आहे कशामुळे व्हाय ना, लोक मोडायला लागले म्हणून व्हाय ना. बघा, अनेक प्रकारचं वार आहे, प्रत्येकाला कशाचं ना कशा तरी वार आहे. पण मी सांगेल मायबाप, अरे वारं लागावं माणसाला, ते वारं एकतर संताचं लागलं पाहिजे, नाहीतर माझ्या देवाचं लागलं पाहिजे. आणि म्हणून माझे तुकोबरे म्हणतात की त्या संतांच्या पायावरती आमचा विश्वास आहे. किती विश्वास आहे? सर्व भावे दास झालो त्यांचा. आम्ही काया वाचा मनाने आम्ही त्या संतांचे दास झालो. नोहे नोहे महाराज, बघा का तुम्ही त्या संतांचे दास झालात, त्याचं कारण तुकोबराय सांगतात की खऱ्या अर्थानं या जगाच्या पाठीवरती तुमचं आणि आमचं हित जोपासणारे या जगामध्ये फक्त आणि फक्त संत आहे. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. ते संतच केवळ आम्हाला योग्य ते दिशा दाखवतात, योग्य तो मार्ग दाखवतात. नाहीतर माणसं इथं असेत या जगामध्ये, अरे माहीत नसतं, पण एवढे मार्ग सांगतात, एवढे मार्ग सांगतात, ती मार्ग आपल्या कामाचे नाही आहेत. मी सांगेल, संतांनी खऱ्या अर्थानं तुमचं आमचं हित जोपासलेलं आहे. आणि म्हणून माझे तुकोबराय म्हणतात की आम्ही त्या संतांचे दास झालो. बघा का महाराज, अजून काय केलं बरं तुम्ही? मी सांगेल, त्यावेळेस माझे तुकोबराय म्हणतात, संतांनी खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये एवढं परिवर्तन आणलं, आम्ही त्या मार्गाने चालत गेलो आणि खऱ्या अर्थानं कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्म्याच्या भेटीची अपेक्षा आमच्या अंतकरणामध्ये आम्ही धारण केली. रात्रंदिवस भजन केलं, उभं आयुष्य आम्ही खर्च केलं. पण बघा, संतांमध्ये एवढी ताकद असते, जर देवाच्या भेटीमध्ये देवाच्या वियोगामध्ये जर आम्ही थकलो, लवकर जर मला भगवान परमात्म्याची भेट जर झाली नाही, देवाची जर भेट आम्हाला जर झाली नाही, तर तुकोबराय म्हणतात त्या संतांमध्ये एवढी ताकद आहे. आम्ही जर थकलो, आम्ही जर शिनलो, आम्ही जर भागलो, तर ते संत आम्हाला कडेवरती उचलून घेतील. भागलिया मज वाहतील कडिये. जसं इथं बऱ्याचशा माता वर्ग जास्त आहेत आपल्या पुरुषांपेक्षाही. मी सांगेल, अरे आईच्या हाताला, आईच्या बोटाला धरून ज्यावेळेस लेकरू त्या रस्त्याने चालतं ना, चालता 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 जर ते लेकरू कधी आईच्या बोटाला पकडतं, कधी पुढे जातं, कधी मागे राहतं, आणि जर ते लेकरू दमलं, ते जर लेकरू थकलं ना, त्यावेळेस मला असं वाटतं त्या लेकराची आई त्या लेकराला कडेवरती घेते. त्यावेळेस त्या लेकराला खऱ्या अर्थानं सुखाची प्रचिती येते, आनंदाची प्रचिती येते ना. माझे तुकोबराय म्हणतात, जर देवाच्या वियोगामध्ये खऱ्या अर्थानं जर आम्ही भजन करता 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 जर आम्हाला भगवान परमात्म्याची भेट लवकर झालीच नाही, आणि आम्ही जर दमलो, आम्ही जर शिनलो, वाटतं ना माणसाला, अरे एवढं भजन केलं देवा, अजून तुझी भेट नाही. पण हे संतांना वाटतं आपल्याला याच्यातला काही घेणं नाही, आपल्याला याचं काही घेणं देणं नाहीये, आपण यातले नाहीच. हे कोणाला वाटतं? हे वाटतं संतांना वाटतं. आणि मग खऱ्या अर्थानं तुकोबराय म्हणतात, जर आम्ही थकलो, जर आम्ही शिनलो, जर आम्ही भागलो, तर ते संत आम्हाला कडेवरती उचलून घेतील आणि सर्व सुखाची प्रचिती खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये निर्माण होईल. याच्याही पुढे जाऊन सांगेल मायबाप. तुकोबराय म्हणतात, अहो एवढंच नाही, आमचा त्या संतांवरती एवढा विश्वास आहे सागर भाऊ, की ज्या वेळेस ते संत एखाद्या पंक्तीला जर जेवत असतील, त्यांच्या ताटामध्ये, त्यांच्या पत्रवाळीमध्ये जर काही उचिष्ट जर राहिलं, उष्ट जर शिल्लक राहिलं, तर तुकोबराय म्हणतात आम्ही ते उष्ट सेवन करू, पण त्यांचं वचन कधी मोडणार नाहीत. वचन न मोडी बोलिले ते राम, वचन न मोडी बोलिले ते राम. का? त्याचं कारण या जगाच्या पाठीवरती फक्त ते आमचं ही जोपासणार आहे. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. आणि म्हणून त्यांच्या पायावरती आमचा विश्वास आहे. विठाला विठाला विठाला.
एकदा सगळ्यांनी प्रेमाने जोरात टाळ्या वाजवा. का? याचं कारण ह्या टाळ्या तुमच्यासाठीच आहेत. त्याचं कारण सांगू तुम्हाला. तुमच्या गावामध्ये आलोय मी, जेव्हापासून आलोय मी हा सगळा माहोल बघतोय. रोज आम्ही हजारो गाव पाहतो महाराज. रोज एक नवीन गाव आहे. आता उद्या सकाळी फलटणला कीर्तन आहे. बघा तुम्ही, रोजचा प्रवास आहे. पण काही काही गावं अशी असतात ना बापू, काही काही माणसं अशी असतात. सागर भाऊ सारखी माणसं जर खऱ्या अर्थानं इथं जर रमत असतील तर मला असं वाटतं गावामध्ये काहीतरी आगळी आणि वेगळी बात आहे. बरोबर आहे. हा, अरे कुछ तो बात है यार. हा, काहीतरी आहे. आणि मला असं वाटतं काहीतरी असण्यापेक्षा या सगळ्यांचं प्रेम एवढं आहे. आणि ह्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे खऱ्या अर्थानं इथे लाभलेली ही रंगदेवता आहे. हा, रंगदेवता अशी कुठेही येत नाहीये. लाखोने सप्ताहाचा खर्च करतात लोक, पण माणसं बसणारी अशा असतात की त्यांच्या चेहऱ्याकडे पाहावं आणि असं वाटतं की आपण कीर्तनाला आलोय का नेमकं एखाद्याच्या फोडी यली गौरी हरी बोल. तुम्ही झोपा, टाळ्या वाजवा की जरा. बघा, मी सांगून जाईल. मला खरं सांगा एक गोष्ट, तुम्ही एखाद्या माणसाचा जर चेहरा जर पडलेला असेल आणि असा रागाने जर किंवा क्रोधाने जर आपल्याकडे बघत असेल तर मला असं वाटतं माणसं त्याच्याकडनं, तो समोरून जर आला तर त्याच्याकडे न जाता माणसं वाकडी वाट करून दुसरीकडे निघून जातील. बरोबर ना? नको याचं तोंड पाहायला नको. मग मला खरं सांगा, ज्याच्या दरबारामध्ये आपण बसलोय, ज्याला आपला प्रसन्न करून घ्यायचंय, ज्या वेळेस आपण त्याच्या समोर बसू, आपण किती प्रसन्न असलं पाहिजे. जर आपल्याला जर समोरची माणसं प्रसन्न असावेत असं जर वाटत असेल तर त्या देवाला सुद्धा माझ्या सभा मंडपामध्ये, माझ्या मंदिरामध्ये जो भक्त आलाय ना, तो भक्त असा प्रसन्न असला पाहिजे असं त्याला सुद्धा अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा तुम्ही पूर्ण करताय हे खऱ्या अर्थानं नवल आहे. एवढे प्रसन्न माणसं आहेत. आपलं स्वागत बघितलं, आपल्या स्वागताना सुद्धा खऱ्या अर्थानं आमचं मन भरून आलं. हा, ज्या वेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरून त्या वेळेस या कुंभकर्ण टाकळी, बरोबर का टाकळी कुंभकर्ण, बरोबर, कसं जरी केलं तरी एकच आहे. हा, या गावाचं नाव प्रामुख्याने खऱ्या अर्थानं आदराने आम्ही घेत राहू. त्याचं कारण या गावातले वरिष्ठ माणसं आणि या गावातले तरुण पोरं एकत्र येऊन खऱ्या अर्थानं हा सोहळा करतायत ना. अरे काळाची गरज आहे माय बापास. आज आमच्या स्वागतासाठी अरे आम्ही भाग्यशाली समजतो स्वतःला. का? वडीलधारी माणसं तर आम्हाला आदर आतिथ्य आहेच मायबाप, नाही असं नाहीये. कारण तुम्ही खऱ्या अर्थानं परमार्थ इथपर्यंत टिकून आणलाय. पण त्यानंतरची धुरा या लोकांच्या खांद्यावरती आहे आणि हे इथं आली पाहिजेत. आणि ती एवढा मोठा तरुण बांधवांचा भरणा जर सप्ताहामध्ये असेल, जर माझ्या धर्मसभा मंडपामध्ये असेल तर मला असं वाटतं गावामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. अरे क्रांती व्हायची कुठली बाकी आहे? हे जे चाललंय ना, ही खऱ्या अर्थाने एक प्रकारची क्रांतीच आहे. विठाला विठाला. म्हणून आजची आनंद की जय हो. आज गायक चांगले आहेत, वादक सुद्धा एक नंबर आहे. एकीकडनं कृष्णा महाराज आहेत, एकीकडनं प्रदीप महाराज आहेत. बघा, दोघही अतिशय सुंदर आहेत. हा, माझ्या उजव्या हाताला आमचे भाऊ आहेत. हा, त्यांचं गळा, त्यांचं स्वभाव, त्यांचा आवाज आणि गाणं मायबाप जसं माझ्या भगवान परमात्मा गोड आहे ना. कोण? पंढरीनाथ परमात्मा. बस तेवढेच गोड आमचे पंढरीनाथ महाराज कदम आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. इकडं आमचे
आर्वीकर महाराज आहेत, रणजित महाराज आहेत, ही सर्व भजनी मंडळी आमची प्रेमाची आहेत. माझ्या डाव्या हाताला ज्यांनी महाराष्ट्र खऱ्या अर्थानं अगदी कमी वयामध्ये दुमदमवून टाकलाय. कुठं राहिली आळंदी, कुठं राहिली परभणी, कुठं राहिली हिंगोली, आणि एवढा प्रवास करून तेवढ्याच ताकदीनं बापूंनी अजिबात दोघांनीही चौघांनीही कुठल्याही प्रकारचा कुचराईपणा केला नाही. मला असं वाटतं हे सुद्धा तुमच्या प्रेमामुळे घडतंय. प्रेमाशिवाय या जगात काहीच नाही. बघा गायक चांगले आहेत आमचे हरिभक्त परायण राजगुंडे महाराज, काजगुंडे, हा जुनाट जुगाटीचे नाणे, हे जुनाट नाणे, ही सर्व वारकरी मंडळी आहेत. आमचे महाराज आहेत, विशाल महाराज आहेत, प्रसाद, बरोबर ना, प्रसाद महाराज आहेत, गावातले महाराज मंडळी आहेत, सर्व टाळकरी मंडळी आहेत. माईक सिस्टम सुद्धा एक नंबर आहे. आमच्या गोविंद भाऊसाठी तुला टाळ्या वाजवा. ज्यांची सुंदर कथा आहे असे असणारे माझे परम मित्र आमचे सागर भाऊ आहेत. हां, यांची आपण त्यांच्या वाणीतनं सुंदर कथा ऐकताय. माईक सिस्टम चांगली आहे. शूटिंगवाले महाराज सुद्धा अतिशय गोड आहेत, चांगली शूटिंग करतायत. काय नाव आहे आपल्या चॅनलचं? माऊली यूट्यूब चॅनल, माऊली कीर्तन सोहळा, ज्यांचं खऱ्या अर्थानं माझ्या ज्ञानोबरायांच्या नावानेच एवढं मोठं यूट्यूब चॅनल आहे. अरे ज्ञानोबरायचं नाव म्हणण्यापेक्षा माझे ज्ञानोबराय ज्ञानाचा सागर, सागराप्रमाणे माझ्या ज्ञानोबरायचं ज्ञान आहे, तितक्याच सागराप्रमाणे तुमचं चॅनल सुद्धा मोठं हो एवढी माऊलीकडे प्रार्थना करतो. हा, तुम्ही म्हणताल महाराज तुमच्यातल्या तुमच्यात चाललंय, आम्ही तुमचं काय केलंय? तुम्ही सुद्धा फार महत्वाचे आहात. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती. आज गायक चांगले आहेत, वादक चांगले आहेत, माईक सिस्टम चांगली आहे, आता सगळे चांगले. मग मी काय अडपाट आहे का? अरे मी सुद्धा चांगला आहे, आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला प्राचारण केलंय. विठाला विठाला विठाला. बघा या जगतामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक माणसाचा बाबा कुणावर ना कुणावर तरी विश्वास आहे. असा एकही माणूस नाहीये की त्याचा कुणावर विश्वास नाहीये. कुठं ना कुठं तरी आपली श्रद्धा आहे, कुठं ना कुठं तरी आपला विश्वास आहे. हा, फरक मात्र एवढाच आहे की माझा एखादी वेळेस तुमच्यावरती विशाल महाराज विश्वास असेल किंवा नसेल, तुमचा माझ्यावरती असेल किंवा नसेल, पण तुमचा कुठं ना कुठं तरी विश्वास आहे. विश्वासावर हे सगळं जग चाललंय. बघा मी सांगेल, प्रत्येकाचा कुणावर ना कुणावर तरी विश्वास आहे. पत्नीचा आपल्या नवऱ्यावरती विश्वास आहे, हा, पत्नीचा आपल्या नवऱ्यावरती विश्वास आहे, नवऱ्याचा आपल्या पत्नीवरती विश्वास आहे. दोघांचा विश्वास जर उडाला तर मायबाप अधोगती आहे. काय काय घडतं याच्यामध्ये मला फार वेळ घालायचा नाही. दोघांचा एकमेकावरती विश्वास आहे. आईचा लेकरावरती विश्वास आहे, बहिणीचा भावावरती विश्वास आहे, लेकराचा आपल्या बापावरती विश्वास आहे. बघा तुम्ही, प्रत्येकाला लेकर आहेत ना बसलेल्यापैकी? का ब्रह्मचारी आहेत? नाही, कोणी साधू नाहीये. बघा प्रत्येकाला मुलबाळ आहे. ज्यावेळेस लेकरू लहान आहे, 5-6 वर्षाचा आहे, त्यावेळेस आपण त्या लेकराला एखाद्या भिंतीवरती ठेवतो, उभा करतो, किंवा एखाद्या घरावरती आपण अशा उंच जागेवरती उभा करतो, आणि आपण खालून त्याला असा हात करतो, तू उडी मार म्हणून करतो ना. सगळ्यांनी हा अनुभवलेल्या गोष्टी आहेत. पण तुम्ही असं चित्र रेखाटा की एखादा पोरगावरती खुर्चीवरती उभा आहे आणि बाप त्याला खालून असा हात करतो आणि त्याला म्हणतो की मार उडी, मार उडी. मला खरं सांगा, ज्या वेळेस तो बाप आपल्या लेकराला उडी मार म्हणतो त्यावेळेस ते लेकरू कुठला तरी विचार करतं का माझा हात मोडेल, माझा पाय मोडेल, मला काही इजा होईल? कुठल्याही प्रकारचा विचार न करता अरे आपलं सर्वस्व खऱ्या अर्थानं खाली झोकून देतो. किती विश्वास त्या पोराचा बापावरती आहे ना. सगळं काही त्या बापावरती झोकून देतो. मला असं वाटतं जीवन जगत असताना आपण सुद्धा जो आपल्याला झेला इतकी ताकद ठेवतो, काय 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 जो आपलं संगोपन करू शकतो, अशा माणसावरती सर्वस्व झोकून द्या. ओ तुका मने भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. आपण त्याच्यावरती भार घालून टाका. त्या लेकरानं आपल्या बापावरती भार घातला
बापानं झेललं मायबाप, मला सांगायचं काय, त्या लेकराचा आपल्या बापावरती विश्वास आहे. हा, संतांचा देवावरती विश्वास आहे, देवाचा संतांवरती विश्वास आहे. किती विश्वास आहे, किती विश्वास आहे, फार विश्वास आहे. पण असं झालंय राजा जगामध्ये, माणसाने ज्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. बाबा भाऊ, ज्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही, आणि ज्याच्यावरती विश्वास ठेवू नये आपण त्याच्यावरती विश्वास ठेवल्याशिवाय राहत नाही. आणि मग काही दगा झाला रे झाला की मग माणसं म्हणतात अरे अरे हे तर माळकरी होतं. काय मला असं वाटतं, गळ्यातल्या 100 माळी पाण्यापेक्षा त्याच्या अंतकरणात झाकून काहीतरी पाहिलं पाहिजे. हा, प्रत्येकाचा स्वभाव काहीतरी पाहिला पाहिजे, माणसाचं जगणं काहीतरी पाहिलं पाहिजे. मी सांगेल, जो सर्वस्व देवासाठी अर्पण करतो ना, जो जगाचं हित पाहतो ना, माणसानं त्याच्यावरती भार घातला पाहिजे. हा, खऱ्या अर्थानं ते आपलं हित जोपासणार आहे. विश्वास त्यांच्यावरती ठेवा. संत देवावरती विश्वास ठेवता. बघा, एका साधूच्या पायामध्ये पाय सडलेला आहे आणि बट 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 आळ्या झाल्या. कुणावर विश्वास ठेवावा? मी सांगेल, नुसत्या माळा पाहून आणि माझ्यासारखी शेंडी पाहून विश्वास ठेवू नका राजा. विश्वास ठेवा. पाय सडलाय, हा, त्याच्यामध्ये आळ्या झाल्यात. डॉक्टरांनी सांगितलं, सागर बाबा, जर आळ्या जर काढल्या नाही, याचा जर उपचार जर केला नाही तर पाय सगळा सडेल आणि सडत 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 तो परत वरती पाणीपर्यंत येईल. बघा, पण महाराज काही ऐकायला तयार नाही. बापू महाराज ऐकायला तयार नाही. शिष्य परिवाराने बाबा नकळत बाबांच्या बऱ्याचशा आळ्या काढल्या, बाजूला ठेवल्या झोपीमध्ये. मी सांगेल, अचानक महाराजांना जाग आली. हा, जाग आली आणि बाहेरच्या आळ्या पाहिल्या. राग आला महाराजांना. अरे 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 अरे, काय पाप केलं म्हणलं तुम्ही. हे शरीर काय घेऊन बसले तुम्ही. या शरीराचे लचके तोडत असताना जर त्या जीवाला जर आनंद होत असेल, पुन्हा आळ्या घेतल्या, जखमेवरती टाकल्यात. मला असं वाटतं याला साधू म्हणावं. हा, कोण्याही जीवाचा न घडो मसर, वर्म सर्वस्व पूजनाचे. वर्म सर्वेश्वर पूजना. सर्वभूती दया साधू म्हणावी ऐसिया, साधू म्हणावी ऐसिया, साधू म्हणावी ऐसिया. सर्वभूती सर्वाभूती दया. प्रत्येकावर जो दया करतो ना, अंतकरणामध्ये कुठला विकार नाहीये, कुठला क्रोध नाहीये. मला कधी कधी पश्चाताप वाटतो, माय बाप, लहान तोंडी मोठा घास होईल बाबा. अरे आम्ही वारी करतो आणि एखाद्या दिंडीमध्ये जर दुसऱ्या दिंडीतला माणूस जर घुसला तर आम्ही टाळ फिरून मारण्या इतपत आमची तयारी होते. किती आपण अंतकरणामध्ये क्रोध त्या ठिकाणी घेऊन चाललोय बघा. हा, एखादा दुसऱ्या दिंडीतला माणूस जर आमच्या दिंडीमध्ये येऊन आंघोळ करायला लागला महाराज बापू, तर माणसं त्याच्या हातातली बकीट हिसकून घेतात. मला खरं सांगा, हा, याला साधू म्हणावं? हा, काय म्हणावं? मला सांगायचं काय? अरे आळ्या घेतल्या, पुन्हा जखमेवरती टाकल्यात. मला असं वाटतं हे चरित्र कुणाचं आहे मला सांगायचं काम नाहीये. कुणाचं आहे? अरे यांना साधू म्हणावं. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले. थोडा विको वाढवा गोविंद भाऊ. ओ तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे
कारंजले गाजले त्यासी मने जो आपुले राम. मला असं वाटतं यांना साधू म्हणावं, जे दुसऱ्याचं हित जोपासतात ना. अरे कुणावरही विश्वास ठेवण्यापेक्षा मला असं वाटतं आशांवरती विश्वास ठेवा, जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. विठाला, विठाला, विठाला. संतांचा देवावरती विश्वास आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. बघा हिरण्यकश्यपूच्या घरी भक्त प्रल्हाद जन्मला. देवावरती किती विश्वास आहे बघा. ज्याचा कटाळा त्याचा वानुळा. हिरण्यकश्यपने खऱ्या अर्थानं सगळ्या गावात दौंडी दिली, सगळ्या राज्यात दौंडी दिली की माझ्या राज्यामध्ये कुणीच त्याचं नाव घ्यायचं नाही. कुणाचं नाव घ्यायचं हे पण बोलला नाही. माझ्या राज्यामध्ये त्याचं नाव कुणीच घ्यायचं नाही. ज्यांनी सांगितलं की ज्याचं नाव घ्यायचं नाही त्याच्या घरी सकाळीच हरे रामा रामा राम श्रीराम राम राम हरे राम हरि ज्यानं सगळ्या प्रजेला सांगितलं की देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही, त्याच्याच घरी भक्त प्रल्हाद जन्मला. आणि सकाळपासूनच भजन चालू. हरे राम 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 श्रीराम राम राम हरे राम 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 हरे राम 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 श्रीराम राम राम हरे राम 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 श्रीराम राम हरे राम 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 श्रीराम राम कीर्तनकाराच्या घरी कीर्तनकार जन्माला येईल की नाही सांगता येत नाही. ये बात है. गायकाच्या घरी एखाद आणि ते आमच्या भाऊच्या घरी एखादा अपवाद आहे. एवढी सुंदर मुलगी गाते ना भाऊंची, बघा तुम्ही. अपवाद आहे. वादकाच्या घरी वादकच जन्माला येईल सांगता येत नाही. पण पेताडाच्या घरी निश्चित हरिभक्तपर्यंत जन्माला येतो. काही गोष्टी इथं बोलू नये भाऊ म्हणून थोडस पुढे येतो, बाकी काही नाही. हे उदाहरण आहे. हिरण्यकश्यपाच्या घरी भक्त प्रल्हाद जन्माला. राग आला बापाला राग आला. ज्याचा कटाळा त्याचा वानुळा डोंगरावरती घेऊन गेला. बाप कुणाला? भक्त प्रल्हादाला. सगळ्याला कथा माहिती माय बाप. वरून दरी ढकलून दिलं. सांगेल अरे अंगाला कुठं वरखंडा सुद्धा लागला नाही. ही जर कशाची ताकद असेल तर मला असं वाटतं देवावरती जो संतांचा विश्वास आहे ना, त्या विश्वासाची ताकद आहे. अरे उकळत्या तेलाच्या कढाईत टाकलं पण केसाला सुद्धा धक्का नाही. ही कुणाची ताकद? नाम प्रल्हाद झोपा सगळे. पोरांनो आज किती जरी वाजले ना तरी काही अडचण नाही गड्या, कारण आज की आनंद की जे. पण बापूला आळंदीला जायचंय, मला फलटणला जायचंय. फक्त हा त्रास आहे, बाकी काही नाही. विठाला विठाला विठाला. ओ नाम प्रल्हाद उच्चारी
कधी सोडवेल? अरे तेवढा भाव, तेवढा विश्वास, तेवढी श्रद्धा. अविश्वासी तो करी स्वामी वरी हरी बोल. विश्वासी तो करी स्वामी वरी विश्वासी तो करी स्वामी वरी विश्वासी तो करी स्वामी वाह वाह महाराज वाह. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. अतिशय गोड प्रमाण दिलं. विश्वास महत्वाचा आहे. बघा मी सांगेल, बापानं विष पाजलं. बाप भाऊ राजपूत खानदानामध्ये जन्मावलेली मुलगी आहे. गावागावात भजन करू लागली. हातामध्ये चिपळ्या आहेत, गळ्यामध्ये विणा आहे, पायामध्ये पैंजण बांधलेत. अरे राजाची जर लेक असेल आणि गल्ली गल्लीत भजन करायला लागली मायबाप, राग आला बापाला. बापानं विष पाजलं. पण बघा, देह जाओ अथवा राहो, विष का प्याला रानाजी ने भेजा, विष का प्याला रानाजी ने भेजा. दिवस दिवस मेरा हाथी 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 पक घुंगरूबान. हरी घुंगरूबान मीरा जसं तुम्ही वाजवलं, जसं भाऊने गायलं ना, बस अशा छंदात मीराबाई गल्ली गल्लीत नाचू लागली. नाचूगे 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 नाचूगे. हरि गुण गाव नाचूगे नाचूगे हरि गुण गाव नाचूगे 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 हरि गुण गाव नाचूगे हरि गुण गाव नाचूगे हरि गुण गावत नाचूगे. अपने मंदिर में बैठे बैठे कर, अपने मंदिर में बैठे बैठे कर, इतना भागवत एकदा जोरात ट्राय झाल्या पाहिजे. हे तुमच्या सगळ्याकडे पाहून चालले बरं का. ओ हरि गुण गावत नाचूंगी. बघा, बापानं विष पाजलं पोरीला, पण मायबाप हसत हसत पोरीनं विष पेलं. कशाची ताकद असेल ही? ताकद कशाची आहे? ही ताकद फक्त देवावरच्या श्रद्धेची आहे, देवावरच्या विश्वासाची आहे. त्याच्या भजनात काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. देवावरती विश्वास ठेवला कोणी संतांनी. आणि म्हणून सांगेल, रात्रंदिवस त्या देवीचं त्या ठिकाणी मीराबाईनं भजन करावं. बघा किती भजन आहे आणि तुमचा आमचं किती विश्वास आहे. तुमचं आमचं काय भजन आहे. आपलं भजन, आपली भक्ती, आपला विश्वास. अंगाला आला ताप, देवा तू माझ्या बापाचा बाप, आणि अंगाचा गेला ताप, देवा मी तुझ्या बापाचा बाप. असा आपला विश्वास आहे.
अशी आपली भक्ती आहे. मला 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 असं वाटतं माझ्या मीराबाईंनी रात्रंदिवस देवाचं भजन केलं. माझ्या तुकोबरायांनी रात्रंदिवस जागृती सोपनी पांडुरंग दिनरजनी हाच किती विश्वास किती. अरे मंबाळ भट्टानं तुकोबरायला काठीनं मारलं माय बाप, पण तरी सुद्धा खऱ्या अर्थानं श्रद्धा ढळली नाही, देवावरचा विश्वास ढळला नाही. काय ताकद असेल राजा हो बघा. हो ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली वो तो गली 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 हरि गुण गाने लगे ऐसी लागी लगन. राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मेरा सागर में सरिता नहाने लगी. वो तो गली गली हरि गुण गाने लगे ऐसी लागी लगन. मीरा हो गई मगन ऐसी लागी लगन. बघा संतांचा देवावरचा विश्वास आहे, देवाचाही तेवढा संतांवरती विश्वास आहे. आणि म्हणून माझ्या नाथ बाबाच्या घरी 36 वर्ष काम केलं कोणी. कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी चला पाणी वाहे, कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे. अनन्य भगवान भावे अरे देवाचा संतांवरती विश्वास आहे. म्हणून संतांच्या घरी ओ दत्त चोपदारी करीतस. हो ऐका ऐका बघा वेळ संपत चालली आपली. घडी घडी काळ 10:30 वाजले. हा बघा मी सांगेल अरे कीर्तन कशाला म्हणावं, देहभान विसरून जावं याला कीर्तन म्हणावं. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. देहाचा विसर पडला पाहिजे या नाम कीर्तन आहे. ऐका काय चाललं होतं आपलं. हा कीर्तन चाललं होतं बरोबर आहे. तुमची काही चूक नाही, चूक माझीच आहे खऱ्या अर्थानं. बघा ऐका संतांचा देवावरती विश्वास आहे, देवाचा संतांवरती विश्वास आहे. मला असं वाटतं बापू आपण अशा माणसाच्या सोबत राहावं जी माणसं आपल्याला सत्मार्ग दाखवतील का जी माणसं आपल्याला व्यसनाकडे घेऊन जातील. आपण नेमकं कुठला मार्ग स्वीकारला पाहिजे बोला 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 की मुखी हात का आपण नाही ना. बघा जी माणसं तुम्हाला कीर्तनाकडे घेऊन येतील अशा माणसासोबत आपण गेलं पाहिजे का जी माणसं तुम्हाला धाब्यावरती घेऊन जातील अशा माणसासोबत गेलं पाहिजे. जी माणसं तुम्हाला कीर्तनाकडे घेऊन येतील अशा. मला असं वाटतं घराचं अंगण घर कितीही निर्मळ असलं तरी सुद्धा घराचं अंगण सुद्धा सागर भाऊ निर्मळ पाहिजे ना. मला असं वाटतं घराचं अंगण सुद्धा निर्मळ पाहिजे. कारण घराची कळा अंगण सांगत असतं ना. पुरानो ऐका रे ऐका ऐका घराची कळा हे अंगण सांगत असतं. मग घर जर कितीही निर्मळ असेल आणि घराच्या दारामध्ये जर उकंडा जर असेल तर मला खरं सांगा काय घर त्याच्याकडे निर्मळ असून उपयोग आहे. घर सुद्धा निर्मळ पाहिजे आणि घर निर्मळ ठेवण्यासाठी अंगण सुद्धा निर्मळ पाहिजे. कारण घर निर्मळ आहे पण अंगणात घाण आहे. अरे हवा आली की ती घाण सुद्धा परत कुठे येणार आहे, कुठे येणार आहे.
नाही निर्मळ जीवन काय करील सावन काय करील सावन काय करील सावन नाही निर्मळ जीवन काय करील सावन काय करील सावन काय करील सावन. भाऊ म्हणले जर जीवन निर्मळ नसेल तर साबण काय कामाची. तसं अंतकरणात विकार आहे आणि कितीही सुंदर कपडे घातले आणि कितीही सेंट लावला तो उपयोग नाही. तसं अंगण निर्मळ पाहिजे तेव्हा घरही निर्मळ राहतं. तसं आपलं जीवन निर्मळ राहण्यासाठी आपल्या अवतीभोवतीचे माणसं सुद्धा निर्मळ पाहिजेत. हा तेव्हा अंतकरण शुद्ध होईल. नाहीतर मायबाप बैसता चोराचे संगती तैसीच होय बुद्धी एकताची चिंदी मन धावे. अरे चुकीच्या माणसाच्या घरचं अन्न जरी सेवन केलं ना हो आपल्याकडे वेळ नाही आता तशी बुद्धी होते. म्हणून सोबत असणारी माणसं सुद्धा पोरांनो जसे तुम्ही आज कीर्तनामध्ये बसतायत ना येऊन ही अशी माणसं आपण जोडली पाहिजे. अशी मित्रमंडळी जोडली पाहिजे की त्यांना म्हटलं पाहिजे की अरे आज आपल्या कीर्तनातली चाल ऐकायला जायचंय. पंढरीनाथ महाराज येणार आहेत. अरे उद्धव महाराज बापू येणार आहेत. इकडनं कृष्ण महाराज येणार आहेत. इकडनं प्रसाद महाराज आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या सागर महाराजांची कथा चालू आहे. आपल्याला खऱ्या अर्थानं कीर्तन ऐकायला जायचंय. अशी माणसं आपण जोडली पाहिजे. हे अंगण जर निर्मळ असेल तर अंतकरण निर्मळ व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि अंतकरण जर निर्मळ झालं एवोनी गोपाळ राहो राहे ते फार भांडवल बाकी एवोनी गोपाळ राहे ते. त्यासाठी अंतकरण सुद्धा निर्मळ पाहिजे बघा. आणि म्हणून अवतीभोवतीचे माणसं सुद्धा निर्मळ पाहिजे. अरे मित्र सुद्धा असे पाहिजेत बापू हा की ते तुम्हाला सत्मार्गाला घेऊन सर्वांग निर्मळ चित्त गंगा. ऐका हा सगळे निर्मळच आहेत आपण आता सर्व निर्मळ अंतकरणाचे आहात. म्हणून सगळ्यांना असं वाटतं की गुरुजींच्या कीर्तनात असे प्रमाण झाले पाहिजे. हा पण बुक्याचा प्रश्न असल्यामुळे काही गोष्टी ज्ञानाचा सागर एडिटिंग करून टाका हा. कारण लाईव्ह कीर्तन असतं हा. सगळा माहोल बघावा लागतो. चला काय चाललं होतं का गेलं का आमचं आता हा असं येते कीर्तन चाललं होतं. अवतीभोवतीचे माणसं सुद्धा मित्र सुद्धा असे सोबत ठेवा पोरांनो. ही जे आज ग्रुप पाहिल्यानं मला फार आनंद वाटला. लोक म्हणले तुम्ही काय कमवलं तुम्ही असं करता तुम्ही तसं करता अशा चाली म्हणता तशा चाली म्हणता. मी सांगेल चालीच्या पाठीमागचा तुम्ही ती कुण्या ढंगाची आहे कुण्या काय तुम्ही बरेचसे लोक म्हणतात काय गाण्याची चाली आहेत. पण मला असं वाटतं तुम्हाला जर गाणं आठवत असेल हा तर याचा अर्थ असा आहे आम्ही ज्यावेळेस गातो ना त्यावेळेस आम्हाला फक्त जे आम्ही शब्द लावले तुकोबरायच्या अभंगाचे ज्ञानोबरायच्या अभंगाचे आमच्या डोक्यात फक्त ते शब्द आहेत आणि फक्त त्या अभंगाचा भाव आहे. ज्या अर्थी तुमच्या डोक्यात त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी लक्ष देते त्या अर्थी तुमच्याच पोटामध्ये काहीतरी आमचा तर भाव शुद्ध आहे मायबाप. शुद्ध ज्याचा भाव दुरी नाही त्यासी देव. चला मला सांगायचं काय आपल्या जीवनामध्ये जर संकट येणार असेल पोरांनो आपल्या पाठीमाग जर ते संकट आपले मित्र आपल्या अंगावरती झेलून घेत असेल ना तर मी सांगेल खऱ्या अर्थानं अशी माणसं आपण जोपासली पाहिजे. अशा माणसावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. वाही आपके लिए सुन जरा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. बघा दुःख अडवायला उंबऱ्यासा
सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. एक गोष्ट सांगा मला, 4 मित्र एकत्र आहेत, त्यातला एक तर राहिलेल्या 3 मित्राला आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? बोला, काय व्हायला पाहिजे? आनंद व्हायला पाहिजे. पण मायबाप आजकाल आनंद न होता जर त्यांना जर दुःख होत असेल तर मला असं वाटतं अशी माणसं वेळेत आपण लांब केली पाहिजे. 3 मित्रांपैकी एक कीर्तनकार झालाय. अरे नवीन कीर्तन करतोय, संबंध महाराष्ट्रात त्याचं नाव होतंय, चांगलं गायन करतोय, आमचे भाऊ चांगले गायन गातायत, बापू चांगलं गायन करतायत. बाकीच्या मित्रांना त्याचा जर आनंद वाटत असेल तर मला असं वाटतं अशीच माणसं आपण जवळ जोपासली पाहिजे. आणि जर दुःख होत असेल या लोकांना तर यांच्यापासून त्वरित सावध झालं पाहिजे. अशा लोकांवरती विश्वास ठेवू नका. विठाला विठाला. शास्त्रामध्ये 4 प्रकार सांगितले, तेवढे प्रकार सांगतो आणि माझी सेवा समाप्त करतो. भाऊ, अवघ्या 11ला 5 मिनिटं कमी असताना मी माझी सेवा संपवणार आहे. फार वेळ घेणार नाही तुमचा. मला माहिती आहे सगळे फार म्हणजे वेळेला महत्व देणार आहेत आणि सगळे बिझी माणसं आहेत. 11ला 5 मिनिटं कमी असताना बाबा मी सगळ्यांना कीर्तनात आलेल्या लोकांना, महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळ्यांना खऱ्या अर्थानं अभंगामध्ये घेऊन जाणार आहे. काय महाराज, 11ला 5 मिनिटं कमी असताना सगळ्याला अभंगात घेऊन जाणार आहे. पण मी मात्र परत येणार आहे. मी परत येणार आहे आणि त्याला कुलूप लावून घेणार आहे. भाऊ, हा लॉक करणार आहे आणि चावी मात्र गोविंदराव मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. बरं का भागवत? हा, माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. तुम्ही म्हणताल का? त्याचं कारण कृष्ण महाराज, ज्या वेळेस तुम्हाला त्या कुलपाची आठवण येईल त्यावेळेस बापू या सगळ्यांना चावीची आठवण येईल. महाराज, चावीची आठवण आली रे आली की तुम्हाला माझी आठवण येईल ना? माझी आठवण येईल ना? माझ्या समोर तरी म्हणा येईल. हा, आणि ज्या वेळेस माझी आठवण येईल त्यावेळेस मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. गैरसमज करू नका, मी फक्त कीर्तनासाठी येईन असं म्हटलं. विठाला विठाला विठाला. जगत असताना अनेक माणसं उपदेशी आहेत. प्रत्येक जण उपदेश करतो. ज्ञान असेल नसेल माहीत नाही, पण प्रत्येक माणसाला उपदेश करण्याची फार आवड आहे. त्या ठिकाणी प्रत्येक जण काही ना काहीतरी सांगत असतो. हा स्वर आहे ना, हा इथं कमी आहे, थोडसा लावून घे. आता याला स्वर कितपत कळतो हा त्याची त्यालाच माहिती, पण थोडस लावून घे. त्यानं सगळे गट्टे काढून टाकले की मग सगळा बाजार होतो. पण मला सांगायचं काय, उपदेश करणारी माणसं आहेत. पहिला प्रकार आहे, एक भ्रांत उपदेशी आहे, एक अज्ञानी उपदेशी आहे, एक विप्रलंबक उपदेशी आहे आणि एक चौथा उपदेशी आहे, तो म्हणजे आप्त उपदेशी आहे. हे 4 उपदेशी सांगतो. पहिला उपदेशी आहे हा भ्रांत उपदेशी, हाही आपला काही कामाचा नाहीये भाऊ. दुसरा उपदेशी आहे तो अज्ञानी उपदेशी आहे, हाही आपला काही कामाचा नाहीये. तिसरा उपदेशी आहे तो विप्रलंबक उपदेशी आहे, हाही आपल्या काही कामाचा नाही. पण चौथा मात्र उपदेशी एवढा जवळचा आहे आपल्या, तो म्हणजे आप्त उपदेशी आहे. आणि ह्या आप्त उपदेशी आपला फार कामाचा आहे. बघा आता हे आप्त कोण आहेत, विप्रलंबक उपदेशी कोण आहे, अज्ञानी उपदेशी कोण आहे आणि भ्रांत उपदेशी कोण आहे, याचं आपण थोडंसं चिंतन बघूया. तुम्ही कोणी बोर झालात का? झाला का तुम्हाला चहा सांगू? नाही ना? ऐका, आणा म्हणते काय, थांबा आणतो. भ्रांत उपदेशी आहे. हा भ्रांत उपदेशी कोण आहे माहितीये? पंचदशीमध्ये भाऊ, पंचदशीमध्ये एक सुंदर दृष्टांत आलाय. एक आंधळा माणूस आहे, एक पांगळा माणूस आहे. दोघंही नदीच्या काठावरती उभा आहेत आणि एक जण ग्रस्त त्या नदीच्या काठावरती येतो आणि काठावरती आल्यानंतर पहिल्यांदा पांगळ्याला म्हणतो, पांगळे दादा मला या नदीच्या पलीकडे जायचंय, या पाण्याचा अंदाज सांगशील का?
जिकडनं पाणी कमी असेल तिकडनं मला या नदीच्या पलीकडे जायचंय. तो आंधळा म्हणतो काही हरकत नाही, थोडसं माझ्या उजव्या साईडला या आणि आल्यानंतर एक 15 हात पुढे चला. 15 हात पुढे म्हणतो रे म्हणतो की तेवढ्यात आंधळा म्हटला त्याचं काही ऐकू नका, ते पांगळे. काय 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 आंधळा म्हणतोय त्याचं काही ऐकू नका, ते कोण आहे? पांगळे. हे कोण म्हणतंय? आंधळा म्हणतोय. कोण म्हणतंय? बोला बोला बोला. आंधळा म्हणतोय माझं ऐका. आंधळा म्हणतो माझं ऐका, त्याचं ऐकू नका. तुम्ही थोडंसं माझ्या डाव्या हाताला या आणि इथून बरोबर 20 हात पुढे चला. पांगळा म्हणतो ऐका 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 ऐका, त्याचं काही ऐकू नका, मी सांगतो ऐका. दोघंही म्हणतात मी सांगतो ऐका, मी सांगतो ऐका. पांगळा म्हणतो बरोबर 15 हात पुढे जा, अजून 2 हात बाजूला या आणि 20 हात पुढे जा. तुम्ही बरोबर खऱ्या अर्थानं नदीच्या पलीकडे जाल. आंधळा काही गपची बसायला तयार नाही. आंधळा पुन्हा म्हणतो त्याचं काही ऐकू नका, डाव्या हाताला या, 20 हात पुढे जा आणि पुन्हा उजव्या साईडला 2 हात चला. तुम्ही सरळ गेले की तुम्ही खड्ड्यात गेल्याशिवाय. बघा दोघही जण उपदेश करतायत, पण मला असं वाटतं पांगळाही उपदेश करतोय आणि आंधळाही उपदेश करतोय. या दोघांनाही त्याच्या खोलीचा अंदाज कळेल का सांगा? कळेल का? पांगळाही जाऊ शकत नाही, पाय नाहीये. आंधळाही जाऊ शकत नाही, कारण त्याला दिसत नाही. हा एक मात्र होऊ शकतं सागर भाऊ, जर पांगळा जर आंधळाच्या खांद्यावर बसला, पांगळा जर आंधळ्याच्या खांद्यावर बसला तर एखादी वेळेस त्याला त्याचा अंदाज लागू शकतो. पण मायबाप अशीच माणसं जगामध्ये, एका साईडला आंधळ्यासारखी माणसं आहेत, एका साईडला पांगळ्यासारखी माणसं आहेत. बघा दोघं सुद्धा विचार करून जर खऱ्या अर्थानं जर केलं तर निश्चित नदीच्या पलीकडे जाऊ शकतात. पण दोघंही 2 साईडला आहेत. असेच माणसं व्यवहारामध्ये आहेत, आंधळ्यासारखे आणि पांगळ्यासारखे. मला असं वाटतं दोघंही अज्ञानी आहेत, दोघंही भ्रांती आहेत. हे खऱ्या अर्थानं स्वतःच भ्रमामध्ये आहे, याबद्दलचं यांना ज्ञान नाहीये, पण लोकांना उपदेश मात्र करतात. मला असं वाटतं अशा उपदेश करणाऱ्या माणसांपासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. कारण हे स्वतः भ्रमामध्ये आहेत. यांना देवच मान्य नाहीये, यांना देव माहित नाहीये, यांना धर्म माहित नाहीये आणि मान्य सुद्धा नाहीये. मला असं वाटतं यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. हे भ्रांत उपदेशी आहेत. दुसरा आहे अज्ञानी उपदेशी. आता हा अज्ञानी उपदेशी आणि भ्रांत उपदेशी हे दोघंही सारखेच आहेत, सारखेच आहेत. दोघंही अज्ञानी आहेत, पण बघा सांगायला मात्र कमी पडत नाही. परवा मुंबईमध्ये होतो. मला असं वाटतं ज्याला रस्ता माहीत असेल त्यांना रस्ता सांगावा, बरोबर ना भाऊ? ज्याला माहीत नाही त्याने का बरं सांगावं काही पण? हां, एक जणाला सांगितलं बाबा आता मला मुंबईवरून जालन्याला जायचं आहे, कसं गेलं पाहिजे आपण? तो म्हटलं महाराज एक काम करा, इथून तुम्ही आता मुंबईवरून डायरेक्ट पुण्याला जा, पुण्यावरनं सोलापूर हायवे पकडा काय, आणि सोलापूरवरनं पंढरपूर असं करत 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 तुम्ही तुळजापूर करत करत बीडला जा आणि बीडवरनं जालन्याला जा. आता मला खरं सांगा, हा मार्ग चुकीचा आहे का बरोबर आहे? हा जवळचा आहे का लांबचा आहे? लांबचा आहे. जवळ सरळ आहे, इथून तुम्ही इगतपुरीला जा, इगतपुरीवरनं समृद्धी हायवे पकडा, सरळ जालना आहे ना. पण हे अज्ञानी उपदेशी आहे, माहीत तर काही नाहीये, पण उपदेश मात्र एवढा मोठा आहे जगाचा. हा बघा, मला असं वाटतं त्याच्या मार्गाने जर आम्ही गेलो असतो तर रात्र आमची तिकडंच गेली असती. मला असं वाटतं हे जे असे अज्ञानी उपदेशी माणसं आहेत ना, यांच्यावरती माणसानं विश्वास ठेवू नका, चाखून बघा. माझे तुकोबरे म्हणतात आम्ही सगळं अनुभव घेतलाय आधी भाऊ. जसं तुकोबराय सगळं काही चाखून सांगतात, अनुभव घेऊन सांगतात ना, तसं माणसानं जीवनामध्ये अनुभव घेऊन खऱ्या अर्थानं कार्य केलं पाहिजे. हे असे माणसं ओळखले पाहिजे आपण. बघा, हे अज्ञानी उपदेशी आहे. आता तिसरा उपदेशी सांगतो आणि माझ्या अभंगाकडे येतो. तिसरा उपदेशी आहे
तो म्हणजे विप्रलंभक उपदेशी. आता हा विप्रलंभक उपदेशी म्हणजे स्वार्थ ठेवतो आणि स्वार्थ ठेवून उपदेश करतो. काय स्वार्थ काहीतरी ठेवतो आणि मग उपदेश करतो, काहीतरी घेतो आणि मग उपदेश करतो. याला विप्रलंभक उपदेशी म्हणावं. तुम्ही माझ्याकडे फार टकलावून पाहायला लागले, मी त्यातला नाही. कारण आम्ही संतांनी खऱ्या अर्थानं आमच्याकडे जे पत्र दिले ना, ते पत्र तुमच्या पुढे आणून मांडण्याचा प्रयत्न करतोय. या पलीकडे काही नाही. पण बघा, तुकोबरायचं प्रमाण आहे स्वार्थ पाठीमागे बाबा, आणि स्वार्थ ठेवून उपदेश करतो. आपल्या टाकळीच्या बस स्टँडवरती परभणीकडनं एक वाहक आला. हा, आणि थंडीचे दिवस असल्यामुळे तो तिथं चहा घेऊ लागला. कुठं? बस स्टँडला. आणि परभणी कुणकडे? इकडून परभणी आहे आणि समोरून जिंतूर आहे. जिंतूरकडनं कोल्हा आला, परभणीकडनं वाहक आला, जिंतूरकडनं कोल्हा आला. दोघही टाकळीच्या बस स्टँडवरती चहा घ्यायला लागले. दोघांची नजरानजर झाली आणि वाघ दादा म्हणला, अरे कोल्हे दादा, अरे एकटा काप येतो, ये इथं, मी तुला चहा पाजतो. कोल्हा म्हणला, नको नको नको, तुझा चहा अरे कितीही पैसे लागू दे, मी चहा पाजतो तुला. असं समजावं. ज्या अर्थी एवढ्या आग्रहाने चहा पाणी चालू आहे, त्या अर्थी काहीतरी याच्या पोटात काळ आहे, असं तुम्ही समजा. बरोबर काय? हा, असं समजलं पाहिजे आपण. ज्या अर्थी एवढ्या प्रेमाने चहा पाणी चालू आहे, त्या अर्थी काहीतरी स्वार्थ याच्या मनात असला पाहिजे, म्हणून एवढा पुढं पुढं माणूस. हे मी कोल्ह्याचं आणि वाघाचं सांगतोय, तुम्ही दुसरीकडे कुठे जाऊ नका. काय बघा, एका साईडनं वाघ आला, कोल्हा आला, दोघही चहा प्यायला लागले. आणि तेवढ्यात भाऊ वाघदादा म्हटला, अरे कोल्ह्या, गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्यानं किती सुंदर उदाहरण दिलं ना. तो म्हटला, काय या जगामध्ये प्रत्येक माणसाला शरीर मिळालं, पण हे शरीर टिकणारं नाहीये, हे शरीर जाणार नाहीये, हे शरीर जाणार आहे, नाश पावणार. देह जाईल त्यासी काळोबा खाईल. हे कोण म्हणतंय? तो वाघ म्हणतोय कोल्ह्याला, अरे कोल्ह्या, भगवान श्रीकृष्णानं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगितलंय की हे शरीर नाश पावणार आहे. ओ शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती, कोणी न येती सांगाती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न येते सांगाती, शरीराची माती होणार आहे, क्षणभंगुर नाही बरवसा, वारे सावध थोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, ओ पुढे हुशार थोर आहे ओळसागा.
आयुष्य जात आहे पहा काळ जपत हो अनेक प्रमाणे शरीर जाणारे हे सगळं नाश पावणार आहे. हे कोण म्हणते कुणाला? वाघ म्हणतोय कोल्ह्याला. आता बघा तो वाघ कोल्ह्याला म्हणतोय मग एक काम करणार, जर हे शरीर नाश पावणार असेल तर मग तुझं शरीर मला खाऊ दे ना, मला फार भूक लागलेली आहे, मला खाऊ दे ना. बघा उपदेश केला एवढा, गीतेचा अध्याय सांगितलाय, उपदेश किती मोठा केलाय, पण पाठीमागं काय स्वार्थ आहे. तो कोलोबा म्हटला गीतेचा दुसरा अध्याय फक्त तुझ्या माझ्यासाठीच आहे का? हा तुझ्यासाठी पण असेल ना. मग एक काम कर ना, मला सुद्धा फार भूक लागलेली आहे भाऊ, हा मीच तुला खातो ना. कोबऱ्या म्हणतात वाघे उपदेशीला कोण? ओ वाघे उपदेशीला कोल्हा सुखे खाऊ द्यावे मला, सुखे खाऊ द्यावे मला, सुखे खाऊ द्यावे मला, सुखे खाऊ द्यावे मला सुखे. वाह टाळी वाजा भाऊसाठी एकदा. ओ वाघे उपदेशीला सुखे खाऊ द्यावे मला. बघा वाघ उपदेश करतोय कोणाला? तो कोबऱ्या म्हणतात सुखे खाऊ द्यावे मला. मला असं वाटतं हे दोघही एकमेकाला उपदेश करतायत, पण दोघही उपदेश करत असताना पाठीमागं काहीतरी स्वार्थ ठेवून उपदेश करतायत. याला विप्रलंबक उपदेश म्हणतात. जगामध्ये असे अनेक माणसं आहेत उपदेश करतात, पण याच्या पाठीमागं काही ना काहीतरी स्वार्थ आहे, काही ना काहीतरी स्वार्थ दडलेला आहे आणि मग उपदेश करतात. मला असं वाटतं अशा माणसांवर सुद्धा आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे, बरोबर ना. चौथा त्या ठिकाणी उपदेशी आहे आणि तो उपदेशी म्हणजे आप्त उपदेशी आहे. आता आप्त कुणाला म्हणावं सांगा? वक्ता. वाह अगदी बरोबर आहे. वक्ता जो खरं सांगतो तोही आप्त आहे. तुम्ही श्लोक दिला छानपैकी. जो सत्य बोलतो तो आप्त आहे, जो खरं बोलतो तो आप्त आहे. याच्याही पुढे जाऊन सांगेल जो तुमचा सांभाळ करतो तो आप्त आहे, जो तुमचं हित जोपासतो तो आप्त आहे. मला एक सांगा, व्यवहारामध्ये आपण आप्त कोणाला म्हणतो? बोला. हा जवळच्या माणसाला आपण काय म्हणतो? आप्त. सगळ्या सोयऱ्यांना आपण काय म्हणतो भाऊ? आप्त. भावकीला आपण काय म्हणतो? आप्त. जी माणसं आपल्या जवळ आहेत त्या लोकांना आपण आप्त म्हणतो. पण मला असं वाटतं इतिहास गवाह आहे, जेवढी माणसं जवळ राहिली ना, जवळच्याच माणसानं आपल्या माणसाचा घात केला. मग मला खरं सांगा, जी एवढ्या जवळ राहून जर आप्त असतील आणि जर ती आपला घात करत असतील, मग अशांवरती आपण विश्वास ठेवावा का कुणावर ठेवावा? मला असं वाटतं जी माणसं तुमचा सांभाळ करतील, जे तुमचं हित जोपासतील, अरे हे खरे आप्त आहेत. आणि या जगाच्या पाठीवर संतच आप्त आहेत. कारण संत बुडत हे जन न देखवे डोळा, ये तो कळवळा म्हणून या. ओ जगाच्या कल्याण संसाचा
11 वाजले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी जे संत खऱ्या अर्थानं तुमचं आमचं हित जोपासतील ना हा ते आप्त आहेत आणि हे आप्त असणारे संत तुमचं आमचं हित जोपासणारे आहेत. म्हणून माझे तुकोबारा म्हणतात की आम्ही त्या संतांच्या पायावरती विश्वास ठेवतो. वाह वाह बाबू वाह. हा माझा हरि जय जय हरि जय जय
धन्यवाद. एकदा या सर्व कुंभकर्ण टाकळी या गावासाठी माझ्याकडनं तुम्ही जोरात टाळ्या वाजवा. त्याचं कारण कौतुक केलं पाहिजे मायबाप. कारण या पोरांच्या प्रेमाबद्दल आपल्या या सर्व भजनी मंडळांचं प्रेम असेल, अध्यक्ष असतील, गावकरी असतील, सरपंच असतील, या सगळ्यांचं प्रेम एवढं आहे की एवढे हार मायबाप आम्हाला घातले. आपल्या हारापुढे आमची हार आहे. आमच्या लग्नात राजावा अशा हार नव्हते कधी. एवढे जर खऱ्या अर्थानं तुम्ही आमच्यावरती प्रेम करतात ना, हे प्रेमाचं प्रतीक जर भाऊ कशामुळे असेल, आमचा ज्ञानोबरावरती तेवढा दृढ विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळे लोक आमच्यावरती प्रेम करतात. आणि म्हणून साधूवरती विश्वास असला पाहिजे, संतांवरती विश्वास असला पाहिजे. वेळ झाली मायबाप आपली. सांगून जाईल एक गोष्ट. एक तर संतांवरती विश्वास ठेवा, एक साधूवरती विश्वास ठेवा, या जगाच्या पाठीवर एक गुरुवरती विश्वास ठेवा, आपल्या मायबापावरती विश्वास ठेवा आणि देवावरती विश्वास ठेवा. याच्यानंतर तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, एवढ्या लोकांवरती विश्वास ठेवा, जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. देवावरती प्रेम करा मायबाप. वेड लागावं पण ते वेड हे देवासाठी लागावं. प्रेम करावं, ते प्रेम हे देवासाठी केलं पाहिजे. पुराणो, मोरारी बापू माझे कथेमध्ये सुंदर काव्य गातात. रोग लागावा, गोपिकांना रोग लागला. 2 मिनिटं घेऊ का तुमचे अजून? नाही, अर्धा तास नाही घेत. तुम्हाला काय जातं घ्यायला, घ्या म्हणायला. जिसकी जलती है उसको त्या ठिकाणी समजतंय सगळं, आहे की नाही? ज्याचं जळतं त्याला कळतं राजा हो. तुम्हाला काय ऐका बघा, पण आपलं प्रेम आहे ना बाबा, प्रेम आहे. मी सांगेल, गोपिकांचं सुद्धा देवाबद्दलचं प्रेम आहे. किती विश्वास आहे, दृढ विश्वास आहे. सगळं काही विसरून जातात ना हो गोपिका. काय प्रेम असेल देवावरती. मी सांगेल, देवावरती प्रेम करा. ऐका पुराणो, रोग लागावा, अरे या नासक्या शरीरावरती प्रेम करण्यापेक्षा मला असं वाटतं देवावरती प्रेम करून बघा कधीतरी. आम्ही देवावरती प्रेम करायला लागलो, अरे जीवन बदलून गेलं मायबाप. काय होतास तू, काय झालास तू. माझे बापू, माझे जुने मित्र, तुम्ही तर बोलतातच हो, पण माझे जुने मित्र मला पाहून अचंबित आहेत. काय होतास तू, काय झालास. पण सांगेल, माझ्या ज्ञानोबराची कृपाच अशी मायबाप. फक्त माझ्या ज्ञानोबराच्या तुकोबराच्या संगतीमध्ये या, आणि जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. बघा तुम्ही, फक्त विश्वास पाहिजे. तुझे अपना बनाएगा ओ तेरी बिगड़ी बनाएगा. विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है. आणि म्हणून देवावरती प्रेम करा. बापू म्हणतात, रोग लागावा. ओ क्या रोग लगा बैठा है, हम दिल को भुला बैठे हैं. हम दिल को भुला बैठे हैं और दिल हमको भुला बैठा है. क्या रोग लगा बैठा है. मला असं वाटतं, असा रोग लागावा असो ऐसा कोठे आठवची नाही, आणि देहीच विदेही भोगुदशा. असा रोग लागला पाहिजे. देवाबद्दल रोग लागला पाहिजे, देवाबद्दल प्रेम केलं पाहिजे.
अब मर कर ही मिल सकेंगे, जीते जी मिल न पाए। लो आ गई उनकी याद, वो नहीं आए। ओ सावरे को दिल में तुम्ही बोर झाले का? ऐका मग ओ सावरे को दिल में बिठा करके देखो, इस जमाने को दिल से हटा करके देखो। कारण हे लबाडे हा यांना लांब जाऊ दे तिकडे. काय करा? अरे बड़ा ही दयालु है वो बाके बिहारी। तुम्हाला बघायचं आमच्या सागर बाबाने हा जो लड्डू गोपाळ आणलाय ना, बघा बघा लेकरासारखं जपावं लागतं त्याला. त्या बिहारचे वृंदावनचे लोक त्या लड्डू गोपाळला आपल्या इकडे आणून देत नाही, कारण त्यांना माहिती आहे आपली पूजा. आपले लोक देवाच्या कपाळावर तर कुंकू लावतात, पण देवाच्या डोळ्यात, नाकात, तोंडात कुठेही लागू द्या, काय फरक पडत नाही. असं नसतं ते. लेकराला जसं आपण जपतो ना तितकं देवाला जपावं लागतं. हा बघा तुम्ही, विसंबेन माता बाळा तैसा लळा पाळावा. जसं आपली माय लेकराला विसंबत नाही, हा तसा लळा, जसा लेकराचा लळा आपली माय पाळते ना, तसाच लळा देवाचा पाळावा लागतो. आणि तसा लळा जर आपण देवाचा पाळला तर मायबाप तो सुद्धा तुमचा तसाच लळा पाळतो, अजिबात विसंबत नाही. आणि म्हणून बड़ा ही दयालु है वो बाके बिहारी। बड़ा ही दयालु है वो पंढरपुर निवासी। एक बार पंढरी सी जा करके देखो, एक बार वृंदावन में जा करके देखो। झाली मायबाप सेवा. देवावरती विश्वास ठेवा, संतावरती विश्वास ठेवा. जी माणसं सत्कार्य करतायत, जी माणसं खरी येत ना, त्या माणसासोबत राहा. जीवन आपलं कधीच भरकटणार नाही, असं त्या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न असंच असेल असं मी गृहीत धरत नाही. पण जसं मला बोलण्याची बुद्धी माझ्या ज्ञानोबरायाने दिली तसं तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला. हा ऐका ना. करविली ती कटकट वाकडी का नीट देव जाणे, देव जाणे. बघा बोलण्याच्या ओघामध्ये बोलता बोलता जर माझ्या मुखातनं जर काही चुकीचे शब्द जर बाहेर पडले असतील तर हा सगळा तुमच्या संगतीचा परिणाम आहे. असं नाही, हा माझ्या वाणीचा दोष समजा. पण मला वाटतं मी बोलताना अजिबात माझा पाऊल कुठे खाली ढसळल असा अजिबात माझे शब्द मी जाऊन देत नाही. त्याचा मी सांभाळ करतो, मी प्रयत्न करतो. पण तरीही सुद्धा जर बोलता बोलता माझ्या वाणीतून जर चुकीचे शब्द जर बाहेर पडले असतील तर ते माझी मला परत करा. या धोत्राच्या झोळ्यामध्ये ते शब्द घेतो आणि जाता जाता कुठेतरी टाकून देतो, कारण घरी नेऊन काय खार घालू त्याचा. आणि म्हणून चांगला आनंद आला मायबाप. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण एवढ्या प्रेमाने प्राचारण करताय, एवढं सुंदर वातावरण तयार करतात ना, तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने मी माझ्या ज्ञानोबरायाला प्रार्थना करेल, माऊली अरे चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या या टाकळी कुंभकर्ण या गावचा हरिनाम सप्ताह अरे याही पेक्षा बलाढ्य असा होऊ दे. आणि प्रत्येक माणसाला एवढं आयुष्य दे की प्रत्येक माणसाकडनं या कार्यक्रमाची शताब्दी त्यांच्याकडनं घडू दे. एवढं खऱ्या अर्थानं आयुष्य दे.
आणि म्हणून जे काही चांगले ते ग्रहण करा. असंच प्रेम तुमचं आमच्यावरती असू द्या. एक गोष्ट सांगेल, रोज सकाळी सकाळी उठा, माझ्या हनुमंतरायाच्या मंदिरात जा आणि हनुमंतरायाच्या मंदिरात गेल्यानंतर रोज सकाळी हनुमान चालिसाचं पठण करा. रोज सकाळी हनुमान चालिसा म्हणा. कारण का सांगू तुम्हाला, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत बलबीरा, संकट ते हनुमान छुडावे. काय 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 हा, मन कर्म वचन ध्यान उजलावे. बघा, हनुमान चालिसाचं रोज पठण करा आणि एकच करा, रोज मंदिरासमोर बसा आणि एकच म्हणा, दुर्बुद्धी ते मना कदा उपजो नारायणा ज्ञानेश्वर महाराज हा भाव मनातला ओ माऊलीस माझ्या घेऊन जा. या पोरांचा आग्रह असतो, जरी जा आनंदीला निरोप माझा घेऊन जा. मी नाही आलो आळंदीला, तुम्ही मजला समजून घ्या. हा देह पडला धरणीवरी, तरी हातात माझ्या ज्ञानेश्वरी. हा भाव माझा अंतरीचा, माऊलीस माझा घेऊन जा. एवढीच प्रार्थना करतो आणि माझ्या शिवेला इथेच पूर्ण देतो. विठ्ठल जय.